या निशा सर्वभूताना तस्याम जागृती संयमी या निशा भूताने पश्यतो मुनेः. हा दुसऱ्या अध्यायातला एक शेवटचा पॅरा आहे, 5-10 अभंगाचा. त्यातला श्लोक आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग आणि ओळखतो आपण सांख्ययोग. सांख्य प्रकृती मानत नाही आणि आम्ही प्रकृती कार्यापुरतं घेतल्याशिवाय थांबत नाही. फरक आहे. निशा शब्द काय सांगतो? निशा म्हणजे रात्र. रात्रीचं वर्णन काळा असं केलं. अंधार कसा असतो? काळा आणि प्रकाश पांढरा. आता हा व्यवहारातला काळा काही तासांनी जाणार असतो, पण परमार्थातला काळेपणा मेल्याशिवाय नाही. काय ताकद आहे बघा त्या. त्याच्यापेक्षा 4 पैसे जास्त झालं तर पाय चुकरते बैलासारखं. काय आहे तुझ्या? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाण्यातली एक खाण, 4 उणीतली एक उणी मानलेला आहे जारज. आणि जारजमध्ये मनुष्याचा जन्म आहे. अंडजमध्ये नाही, उद्भिजमध्ये नाही. स्त्री पुरुषाच्या समागमाना निर्माण होणारा पिंड शास्त्र वर्णन करतं. स्त्रियाचं शोणित आणि पुरुषाचा रेत या दोन्हीचा योगवेळी संयम झाला तिथे बीजोत्पत्ती होती. मग राजा जरी झाला तर जारज मार्गानेच यावं लागतं. आता हे आपण किती वेळा जन्मलो हा प्रश्न आहे. कुठेही स्वैरपणामध्ये थांबायला तयार नाहीत माणसं. सर्व भूतानाम निशा हा याचा अर्थच फार वेळ आहे. सगळी भूतं त्या अज्ञानाच्या अहंकार नावाच्या रात्रीत डोळं उघडून फिरल्यात, पण काय दिसेना. गडद अंधकार आहे तो, काही दिसत नाही. काही वेळा भ्रमानं दोरी सापडते अंधारातच. स्थानावर पुरुष पाहतो अंधारातच. हे विपरीत दृश्य आहे. कारण साई शास्त्रकाराने दोरीवर सर्पाचा 3 कालामध्ये आत्यंतिक अभाव मान. मग तुम्ही तो एका कालामध्ये सिद्ध कशाला चाललाय? जागृती कशाला म्हणतात? हे बैठले की अजागृती कळते. कोण जागे करतात, कोणाला जागे करतात, कसे जागे करतात असे प्रश्न येतात. जो जागा आहे तो जागा करतो. जो जागा आहे तो झोपलेल्याला जागा करतो. आणि जागृतीत सांगतो ही झोपेची वेळ नाही. काय जागा की निजलाशी सुने जागवून दारापाशी तुझ्या हितासाठी करी वटवटी भेटी न घेशी वाच. हा सिद्धांत संत सांगतो. कोण आहे संत? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमश्यन्ते माम भक्त्या नित्युक्ता उपासते. ते जागे त्यांच्याकडे एक क्षण सुद्धा वाया जातो. सततम एक क्षणाचाही तिथं बदल होत नाही. कीर्तयन्तो माम भगवंताचे गुणगान गातात आणि ती जागे आहेत माझं. म्हणून मी नेहमी सांगतो येणाऱ्यामध्ये 3 प्रकार. जीव येतो, संत येतात आणि ईश्वर. ईश्वराचं कार्य जगत उत्पत्ती आहे. जीवाचं कार्य मुक्त होण्याकरता आलेले आहेत आणि मुक्त करणारे संत असतात. सुश्रुतीत शास्त्रकाराने मांडले. संताचं दुसरं कामच नाही. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय भोगीमन साधनेही बोलू. विषयाच्या भोगाच्या लालसेनं साधनावरचा विश्वास उडा. असं केलं तर काय होतंय तुम्हाला सांगतात. आणि असं करून कोण पुढं आलंय का? मी कुठे यायचं मला माहीत नाही. पुढं म्हणजे कुठं
तुम्ही नाकाच्या पाठीमागेच आहात ना? तुम्ही नाकाच्या पुढे जाऊन दाखवा ना, बघूया. नाकाच्या पुढे जाऊन प्रयत्न करून दाखवा. माने कुठं पुढं? निशा शब्द आहे अज्ञान. अज्ञानाचा अंधकार आहे. अंधकाराला अज्ञानी शोधले. नुसतं अंधकाराला नाही, त्या अज्ञानाचा अहंकार असावा. अज्ञानाच्या अहंकाराला रात्र वाटले. निशहा असा एक अभंग येतो आपल्याकडं. बाबा अहंकार निशी घनदाट. घनदाट म्हणजे कुठेही एवढी जागा शिल्लक नाही. माणसं मरेपर्यंत तो तोरा सांभाळतात. माझा आहे का, माझा आहे का. बापुडी होतील शेवटी आयुष्या सवय झाली आत होती. त्यांच्या इतका दीनवाना कोणच राहत नाही. वारकरी सुखानं मरून जाईल. तो म्हणेल मी आता येतो, पण मला जन्म घ्यायचा आहे. ही म्हणतील काय, धनावर साप होऊन जन्मतील काय म्हणतील. घेईन मी जन्म याचसाठी द्यावा. याच्याकरता मला पुनर्जन्म घेईन मी. सद्गुरूने विचारलं, अरे गर्भवासाचं दुःख एवढं आहे, सगळं त्या दुःखाला वेटाळून त्याच्यापासून दूर पाळलं, तर तुम्ही कसं काय स्वीकारता? फार मजेशीर उत्तर दिले. गर्भवासाचं दुःख आम्हाला नाहीच, कारण तुझं नाम जर मुखात असेल, तुझ्या ठिकाणी जर माझी वृत्ती कार्यरत असेल, आम्हाला गर्भवासाच्या यातना नाहीत. सर्वांना आहेत पण संतांना नाही. सर्वांना आहेत पण वारकऱ्याला असू नयेत. वारकरी जर मरता लढायला समजावं, ह्या भडव्यानं काहीतरी घोटाळा केलेला, सहज निघून जावं. हे वारकऱ्याचे बिरुद आहे. झाकल्या घटीचा देवा केव्हा बिजला कळू नये. असे अनेक वैष्णव आमच्यात आहेत. त्यांचा जन्म दिव्य आहे, जगणं दिव्य आहे, त्याचं मरण पण दिव्य आहे. आम्ही जन्मताना रडतो, मध्ये पण रडतो आणि शेवटी रडत जातो. रडणं हा आमचा स्वभाव आहे. कशा करता रडतो हे माहीत नाही. दुसऱ्याच्या घरावर चोरी झाली तर ही तर रडते, काय लोकांचं हाल झालं, तुझं काय चाललं? कारण रडणं स्वाभाविक आहे. रडावं संतापुढं, रडावं देवापुढं. देवाला म्हणावं, मी तेव्हा अनाथ आपला. मी इंद्रियाच्या अधीन असल्यामुळे मी नाथ नाही तर सनात नाही तर अनाथ आहे. आणि अपराध 3 प्रकारचा आहे. शास्त्रावर गैरविश्वास, देवावर गैरविश्वास आणि सद्गुरूवर तर अत्यंत गैरविश्वास. हे दोष आपण सहज स्वीकारतो. आणि मग कोणाला तरी दोष द्यायचा हा एक आपल्या स्वभावाची एक अडचण आहे. एक मुलगा दारू प्यायला शिकला, सगळीकडे लोक म्हणले आईला, त्याला काय सांग ना राम्याला, आमचा राम्या तसा नाही, बाब्यामुळे बिघडलं. ते आरोप कोण स्वीकारायला तयार नाहीत ना. अज्ञान स्वीकारा, अज्ञान स्वीकारा. मग ज्ञानाची किमया तुम्हाला प्रकाशाप्रमाणे दिसेल. मी अज्ञान आहे हे कळतच नाही तर ही किमया कशी आणणार तुमच्या? मी अल्पमती आहे कळे ना. चंद्रावर गेले उदाहरण देते मला. लोक चंद्रावर चालल्यात आणि तुम्ही ज्ञानेश्वरी काय सांग? तू निदान हिमालयाच्या टेकडीवर तर चढली बघूया माग. विज्ञान नाकारून चालत नाही, पण तेच अखेरच समजून चालत. विज्ञान श्रेष्ठ आहे काही कालापर्यंत, कारण त्या विज्ञानाचा एक खास नियम आहे, परिवर्तन.
आज असलेली वस्तू त्याच रूपामध्ये उद्या तुम्हाला दिसेल, खात्री नाही त्याची. सूक्ष्म बदल क्षणाक्षणाला व्हायला लागले आणि त्या बदलाकडे आमचं लक्ष नाही. तो बदल काय तुमच्या पाठीमागे स्वप्नात नाही, तुमच्या समोर आहे. का बदल बघत नाही? तो बदल प्रकृतीचा नियम आहे. अनेक बुद्धीची येत रंग, क्षणक्षणा पालटती रंग. ते एक चोराची बायको गरजवर राहिली, चोराची. मग त्याने मॅटर्निटी होमला नेलं त्या बाईला. त्या बाईनं सिजरिंग करून ते पोर काढलं. बघा किती गोंडस आहे म्हणजे. पण त्या नर्सबाईच्या हातातली अंगठीच गायब झाली. नाही का जाऊ, गर्भात असताना संस्कार चोरीचे असतील, जन्मल्यावरून नर्सबाईचा अंगठीला काढ. नर्सबाई म्हणाल्या हे पुढे जाऊन काय काय करते, काय नाही, इलेक्शन नावावर निवडून येणार आणि भारताचं वाटोळं लावणार, दुसरं काय करणार, काहीच होत. निशा हा सर्वभूताला, हे सर्वांच्या ठिकाणी आहे. सर्वांच्या ठिकाणी अज्ञान आहे, सर्वांच्या ठिकाणी ज्ञान आहे. सर्वांच्या ठिकाणी देहात्मबुद्धी आहे, सर्वांच्या ठिकाणी देह विसरतो. अधिकार नाही कोणाला हा सांगा. तो देहात्मबुद्धीचा भाव जो आहे तो विसरण्याचा प्रकार शास्त्र सांगतो, दुसरं काय सांगत नाही. हा देह मिथ्या आहे. ते वर्णन काय तुम्हाला देहाबद्दल कावा म्हणून केलं नाही. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हे तुम्ही देहावर देहासक्ती ठेवता म्हणून सांगितलं. वरी चर्म घातले रे कर्मकीटकाचा साथ, रव रव दुर्गंध रे अमंगळेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाय. ही सर्व भूत ज्या अविद्याकारी असणाऱ्या संसारामध्ये रात्रंदिवस रमलेले आहेत, त्यांना बघून किंवा वाटते. कुणाला? भाऊबंधाला नव्ह, संतांना वाटते. बापुडी होतील शेवटी, आयुष्या सगळे झाले होते. अशी वेळ येईल त्यावेळी यांना काहीच करता येईल. संत म्हणतात लोहा गरम है, उसको घन से ठोक. एखादा हत्यार तयार होते. लोखंडी ते घन येतोच, पण गरमपणा नाही ना. दिवसभर मारलास की त्यात काय बदल होणार. अंतःकरणावरती परमार्थाला प्रविष्ट ज्यावेळी होते त्याविषयी लगेच त्याचा संस्कार द्यावे. वेळ लावणे कल करेन म्हणायचं नाही, कारण ती वृत्ती तयार झाली आहे ना. त्याला वाढवत राहा. एक दिवशी अशी वृत्ती होईल जन न दिशेत. अहम आणि मम हरपून जाते. कुठे जाते ते? कुठल्या गावाला जाणार नाही. जिथं उत्पन्न झालं ते तिथंच मावळ. ती मावळ तरच मावळीत विश्वाभासू म्हणा, नाहीतर म्हणूच नाही. मावळलं पाहिजे. मग इतकं संतांचा टाव फोडून सांगत असताना ते स्वतः कसं आहे? तेही संसारीच आहे. त्यांनाही बायका मुलं आहे. त्यांची बायको बी शिव्या देणार आहे. आता तुमची नीती का नाही मला माहीत नाही. वेचीव शिव्या द्यायची. पण कुठंही एका अभंगामध्ये तक्रार नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढावी. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे अवदसा दिला. घराकडे गेल्याबरोबर बायकोचं हरिपट चालू. तुझं मड बसवलं, तुला 3 टेकटीवर जाळला वगैरे असे ते सुभाषित आहेत ना. जातच नाही घराकडे, येणा घेऊ म्हणते. तिथली निरासक्त भावाची योजना जर तुम्ही मनात ठेवली असेल, या घराहून ते घर कसं मिळेल हे विश्वाची माझी. विश्व एवढं घर बांधा, 30 बाय 50 बांधून काय करताय? ती कधीतरी पडणार आहे किंवा तुम्ही तरी मरणार आहे. ठिकाण मला घर बघायला बोलवलं
ने म्हणला केसर घालून दूध देतो. मला म्हटलं फुकट मिळालं तर जावं. सगळं दाखवलं त्यानं, अटॅच सगळं संडास बाथरूम. म्हटलं वॉर्डरूम कुठं नाही, जागाच नाही. देवघर नाहीच त्या घराला. कसं काय वाटलं तुम्हाला? हे घर तर अगोदर पडलं नाही तर तू तर अगोदर मरशील, तू दिलं नाही मला असं बोलतात का? खरं सांगितलं मी. भोग आणि भोगी फार काळ एकत्र राहतो. भोगी तरी संपतो किंवा श्री गुरुच्या कृपेनं भोग तरी संपतो. ते भोग संपण्याकरता आपण काय करावं हे सांगणारे आहेत ना, त्याला निरुपदी म्हणतात, निरुपादी म्हणतात, मुनीश्वर म्हणतात. इतकं टहाव करून त्यांनी सांगितलं, मागोता हाच जन्म पावशी, हे तो न घडे रे सायशी. भोगिले दुःख सुख दुःख जानशी, कार्य अंध होशी जाणवणे. परत त्या जन्माला येईन तुझ्या हातात नाही. भोगिल्या मागच्या जन्मातल्या सुख दुःखाला जाणशील हे सुद्धा नाही. मागच्या जन्मातलं दुःख यावेळी जर आठवलं असतं लगेच माणूस वारकरी झाला असता. मागचं आठवतच नाही. मागचं पुसलं गेलं इथे. प्रयत्नानं आठवतात त्याला संत म्हणतात. मी कोण होतो मागे बहुता जन्मे, हेच करत आलो. भवतापश्रमी दुःखे पिडले निमित्त, हे माझा जन्म सांगतात. आम्ही इथनं पुढचं सांगायला सुद्धा आमच्या हातात. सर्व भूताच्या ठिकाणी हे अज्ञान आहे. आता अज्ञान 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 म्हणजे तरी काय? रात्रीच्या काळोखात काही दिसत नाही आणि अज्ञानामध्ये आमच्या जवळच नित्य सान्निध्य असणाऱ्या त्या चैतन्याचा आविष्कार आम्हाला दिसत नाही. अज्ञान. तुम्ही तुमच्याकडे चैतन्य आहे की नाही? आता सगळ्या सर्वस्वचे आम सगळीकडे आहे, पण मी अधिष्ठान रूप असून मी ब्रह्मच आहे हा निश्चय कुणाचा आहे? आणि ती होणार तरी कधी? आणि संगती त्यांचीच. या संतांच्या सभेमध्ये, संतांच्या सभेमध्ये पहिला फायदा असा आहे, आपली कोण नव्हती सिद्ध होते. आपली कोणच नव्हती. बैसता संताची संगती. कळ आले कमलापती, आपली कोणीच नव्हती. नुसतं नाही, ते तुमच्याकडे निश्चय करून घेतला. झडझडोने वैलाने अनेक ये भक्तीची वाटेल. तिथनं निघालास ना, जे पद अव्यंग आहे, व्यंग नाही, तिथं कमी असते काय नाही. शुद्ध सच्चिदानंद रूप आहे त्या पदाला. केवढं पडणार आम्हाला? माझा पोरगा दुबईला आहे, एक US ला आहे. मग तुला काय पाठवतो काय? नाही, मी रोजगार हमीवर जातो. असली संतती जन्मबरोबर मरावी. ज्या संततीला आईचे उपकार जाणता येत, ज्या संततीला बापाचे उपकार जाणता येत, ज्या संततीला शास्त्राचे उपकार जाणता येते, ज्या संततीला देवाचे उपकार जाणता येत, ते जगून काय करायचे? जिवंतपणीचा जो मुर्दा आहे, मुर्दा कसं काय जाणत नाही, त्याला काय जाणतच नाही. हे सुद्धा काय चाललंय? ताव फोडून संत सांगले, बाळ परत मानव जन्म नाही दे. आणि मग याच्यातून जर एकदा सुटलास, तुला किती वेळा जन्मावं लागेल आणि किती वेळा मरावं लागेल याची गणित नाही जी जाता. किती जन्म झाला पेरा गणित ना काय, सगळी प्रमाण आहे. जर तुम्ही शास्त्राकडे गेला, शास्त्र सांगते इदंते शिवाय. काय सांगते इथे? शास्त्र सांगते. तिकडे जायचं, देवाकडे जायचं नाही.
देव म्हणतो, अरे येड्या, तुला मी जीव दान दिलेला आहे, तू त्यावेळी माझं चिंतन करतो म्हणून सांगितलंस, इतका बेरकी आणि बेमान निघालास. कधी म्हणते कवा कवा. तुमच्याबद्दल देवाला प्रेम वाटत असेल नाही. ही धरणीला भार आहेत मंडळी. पृथ्वीला झाडाचं ओझं होत नाही, पर्वताचं ओझं होत नाही, नद्या नाल्यांचं सागराचं ओझं होत नाही, पण अशा माणसाचं ओझं. आपल्याला खेड्यात म्हणा, धरणीला भार खायला काळ. फार म्हणी चांगल्या आहेत. नुसतं आहार निद्रा भय वेतून याच जर आयुष्य गेलं असेल, तुझ्यापेक्षा गाढव बरा. गाढाचा आणि तुझ्यात काय फरक आहे? विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. इतक्यावर संबंधित मावली. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ही अडचण खरी आहे. हे विषय तरी कैसे. मृगजळाचा पूर आला म्हणजे पाऊस, उसाला पाणी पाजायला थांबणार आहे का? ते भासमान आहे. आणि या संसारातली, या प्रपंचातली सगळी सुख भासमान आहेत. धाब्यावरच्या लोकांना सांगा, ही भासमान आहे का? सुखरूप अशी वस्तू एकच आहे, त्याला म्हणतात परमात्मा. आणि सुखरूप अशी वस्तू अशी काय? तुमचा आत्मा. या दोन्हीचं विघटन झाल्यामुळं तुम्ही स्वतःच सुखाचे सागर असताना दुसरीकडे कुठं मिळेल शोधायला लागले. अरे परी तू जागा चुकलास. तुझं आहे, तुझ्या जवळच आहे. आत्मस्वरूपामध्ये तुमच्यामध्ये अंतर किती आहे? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर काय का? देहामध्ये आत्म्यामध्ये अंतर किती आहे? काहीच नाही. आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये किती अंतर आहे? कधीच नाही. पण तुम्ही स्वतःला जीव दशा म्हणून सांभाळलेला आहे आणि ती गोंजरते. एखाद्या माणसाला करट व्हावा, करट माहिती आहे ना? गावात एका मोठ्या माणसाला झाला, लोक बघायला यायला. असला करट आमच्या भागात नव्हताच, काही फायदा नाही. एकट्याला हात लावला, गोंजारला, काही फरक पडत नाही. तिथले सरपंच आले, ते सगळ्या सभासदांना घेऊन आले, TV वाल्याला घेऊन आले. आता पाटलाचा करट बघायला माननीय सरपंच साहेब आले. त्याने आता घरात प्रवेश केला. त्यांच्या करटावरनं गोंजारला हात आणि म्हणा लागले, माझ्या कॉन्स्टिट्युशनमध्ये असा करट बघितला. अरे जरा कोणतरी भोसका, भोसकणारे आहेत ते संत आहेत आणि हात फिरणारे आहेत ते जीव आहेत तुमचे. तुम्हाला घात करतात, ते आत्मघात म्हणतात त्याला. तुम्हाला ते आपल्या अवस्थेपासून बाजूला न्यायला हा समाज आहे, पण समाजाला अहम म्हणणं तुमचं काम काय? मम म्हणणं तुमचं काय काम? समाज तो तसं बहुरंगी आहेच, पहिल्यापासूनच आहे. प्रकाराचे 3 तुका माने केले. काही तमगुण प्रधान आहे, काही रजोगुण प्रधान आहे, काही सत्वगुण प्रधान आहे, काही रजतमाचं मिश्रण आहे, काही रजाचं सत्वाचं मिश्रण आहे. आणि शुद्ध सत्वाचा जो गुण आहे ना, तोच फक्त परमार्थात घडून जातो. मिक्सिंग चालत नाही. तुमच्या कलरमध्ये चालेल मिक्सिंग, पण परमार्थात चालेल. एखादा शेड करायचं असेल, त्यात काय मिसळावं ते सांगते ती पेंटर. इथं काय मिसळायचं नाही, जे मिसळले ते काढून टाकायचं. ते आलेला मिसळून मौज वाढती. माणसं अज्ञानात आहे त्याचा. पशुविभाग कसा आहे? सर्वभूतांना म्हणण्यामध्ये सांगायला लागले. एक मनुष्य नाही, या जगामध्ये जेवढे जीव आहेत त्या सगळे रात्रीत आहे. बोर्डवाल्याने बैलम रोडला घेतली, आणली.
नांगराला झोपली तरी पाटपाट बसायचं लागले. त्यांना असा विचार केला, ही अशीच बसली तर नांगर होणार नाही, ह्याला विकावं लागेल. 10 किलो जाऊन पेंड आणली, त्यांना चालवलं, घुगूत ठेवलं. फरकट्या वाडीच्या माणसाने घेतलं, मुरगुडात घेतलं. आता सरळ फरकट्या वाडीला यावं का नाही. बोरवड्यात आल्याबरोबर 8 दिवसापूर्वी होती त्याकडे ओढून दिली त्याने. ही जीवाची जागा. कोण सांगणार तुम्हाला? शरीर आटे, संपत्ती आटे, तुम्हाला सांगणार कोण? संसार दुःखमूळ तुम्हाला सांगणार कोण? जे सांगतात त्यांच्यावर विश्वास. जे शास्त्र सांगतंय इदम ना करू, इदम ना करू, त्याच्यावर विश्वास नाही. नागाची आण मोडते पण बायकोला सांभाळते. नाईट्या भेणे बरं का. काय माऊलींचं चिंतन काय. एवढ्या ब्रह्मचारी मुलांना समाजाचा एवढा कधी अभ्यास केला असेल, आश्चर्य. म्हणून माऊली ते माऊलीच आहे. एका एका अक्षरामध्ये माझा रमाकांत बसलेला आहे म्हणून सांगतो. ही अक्षरे नव्हती देका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका. साधा अक्षराने ज्ञानेश्वरीची ओवी बरोबर म्हणू नका. एक चरण सांगतो तुम्हाला. काठी नव्हे वेतू. वेत म्हणजे कळतंय ना, ते माझ्याकडे आहे बघा काठी. काठी नव्हे वेतू, अजून काय. गारा नव्हे ते रेतू, राम राम हे मातू म्हणून हे शब्द. ते शब्द नाहीत. ज्या शब्दाच्या उच्चारण तुमच्या जवळचं अज्ञान निवृत्त होऊन तुम्ही ब्राह्म्य अवस्था बघता, त्यांना शब्द कसे म्हणायचे. मग ते शब्द शास्त्राकडनं आले असते, देवाकडनं आले असते, ते शब्द सद्गुरूंच्याकडनं असते, त्यांना अक्षर म्हणून. अनेकांनी त्या अक्षराचं चिंतन करून मुक्त झाले ना. त्या मुक्तीकरता सहकार्य करणारे अक्षर आहेत. त्या अक्षरांना साधा शब्द समजू नका. या ज्ञानेश्वरी ग्रंथातील कुठल्या ओवीचं चिंतन करा, तुम्हाला मोक्ष आहे. तुम्हाला आवडेल त्या. काय ताकद आहे. आमची कादंबरी इथंपर्यंत गेली की मागचे विसरते. रायगडावरून गेले ते म्हणते विशाळगडला गेले. मुनीश्वर म्हणते त्याला. मुनी शब्दाचा अर्थ आहे मी आणि माझे पद. विसरले जयाचे अंतःकरण. त्याला संन्यास शब्द आहे. पार्था तो संन्यासी जा. निरुपाधी कोणाला म्हणायचं? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार अज्ञान समोर गेला असेल तर तो निरुपाधी. उपाधीच नाही. उपाधी नसेल तर त्याचे गुणधर्म आमच्यावर लादायला का कोण तयार आहे? तुम्ही उपाधीचा स्वीकार केलाय. ज्याप्रमाणे कोल्यानं सिंहाचं कातळ घालून आरडावं पण तो मूळचा आवाज दबला जात नाही, तसं तुमचं झाडायचं. निशहा सर्वभूताला उपाधी रहित आहे तो. काय उपाधी आहे? अहम आणि मम हे 2 पहिल्या उपाधी आहेत. त्यानंतर शास्त्र उपाधी, त्यानंतर महावाक्याची उपाधी आहे, आणि त्यानंतर मी जाणलंही तर हे उपाधी. या उपाधीचा सगळा गुणधर्म आमच्याकडे आहे. माझं एवढं कीर्तन ठेवा की गेल्या वर्षीची तारीख होती 30 द्या. अरे नाही बोलू तू, तुझ्या बाचं काय गेलंय? इतकं आजी आजी करून तर फराटवाडीकरांकडे कीर्तन बघायची गरज काय? पण काय बेतर असलेली माणसं अशी करतात. माझं का ठेवलं नाही?
मधू पाटलांना सांगितलं असं. काय चालेल, तुला सेवा करायला घरात जागा आहे की नाही? धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे, घरात करता येत नाही का? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे खायला चटावलंय, चमचमीत खाते. महाराज या महाराज या म्हणून ही माणसं बी घालतात. घरातलं बायकोचं खाणं म्हणजे नको वाटतं. हे काय या पशुखाद्य आहे का म्हणते बायको. का असं होतंय? जिभेवर बंधन नाही, मनावर बंधन नाही, बुद्धी स्वीकारलेली नाही, अहंकार तरी व्हायला लागले. असा प्रकार जावा आणि तुमच्या ध्यानात यावं, ह्यातले कोणच माझे नाही. माझे स्वहित नेंती, काहीच न करती माझं वाचून. आबा तुम्ही असल्याशिवाय हे काम होणार नाही. पिंडीचा भारा 2 आणते सांग. आमचा आबा आता शेताकडे आणला जरा खाला की आणि पिंडीला जातो. उठलंच त्याच्या बायला ते येरलं घेऊन. किती अडकलाय तुम्ही. माणसानं स्तुतीप्रिय असो तर निंदा पसते तुम्हाला. स्तुतीप्रिय असेल तर कोणाची निंदा तुम्हाला सहन होत. बरं, निंदा आणि स्तुती कोणाचे व्यवहार आहेत? वृत्तीचे व्यवहार आहेत. तुम्ही वृत्ती वेगळा आहे ना. काय कोण कोणी निंदा कोणी वंदा. आम्हा स्वहिताचा धंदा असं त्या सोसायटीच्या चेअरमननं आपल्या पाठीमागे लिहून ठेवलं होतं. कुणी निंदा आम्हा स्वहिताचा धंदा, विनाश का नाही होता. सगळ्या फॅक्टऱ्या वाढ लावल्या, सोसायट्या संपवल्या, बँका संपवल्या, तरी म्हणते विना सहकार नाही होत. हे कधी करायचं ते? मी अनाथ आहे, अपराधी आहे, कर्मी नाही, मतिमंद बुद्धी आहे, तुला मी कधी आठवलेलं नाही. वाचन काय नाही का? ऐकी ते काही नाही गीत धरले लाज. काही माणसं कीर्तन बसायला आवडतात. ते म्हणतात कोणतरी म्हणतील कीर्तनला गेलं तर बसलो तुला स्मशानातच घेऊन बसवा पाहिजे. बरं काय कीर्तनाला असेल आत्मोत्तर आहे. इथं लाजू नका, इथं सगळं विसरून इकडे या, काहीतरी मिळेल तुम्हाला. आणि ती अहंता घेऊन जर आला, माय प्रेस्टीज माय प्रेस्टीज माय प्रेस्टीज, तुला मरताना लाकडे मी मिळणार नाही. सांग काय झालं? निरुपाधी उपाधी आहे, पण मी उपाधी वेगळा आहे निश्चय. उपाधी नाही कोणाला. तुकोबारा नव्हते का? ज्ञानोबारायण नव्हते का? आम्हाला नाही का? तुम्हाला नाही का? आहे उपाधी. या देहाला आलोय म्हणजे उपाधिमान आहोतच, पण ते आम्ही उपाधीहून वेगळे आहे. या देहाचं परिवर्तन होतं, मी अपरिवर्तनशील आहे. हा देह नाशवान आहे, मी अविनाशी आहे. हा देह एक दिवशी जाणार आहे, मी नित्य राहणार आहे. ही शास्त्राची शिकवण तुम्हाला योग्य वेळी जर बसली तर या जगात तुमच्या इतकं सुंदर तुम्हीच आहात. जगात सुख तुमच्या एवढं सुखी तुम्हीच आहात. जगात आनंदात जेवढ्या आनंदी माणसं आहेत ना, सगळ्याचा आनंद तुमच्याकडे येतो. निरुपाधिक हे निरुपाधिक आहेत म्हणून उपाधिवानला उपदेश करतात. एकाचं कुत्र होतं, फार हुशार. शास्त्रावर विश्वास नाही, पण कुत्र्यावर विश्वास. काही कुत्रे आम्ही बघतो त्या मोठीच असते. आम्ही एसटीला उभारलेला असतो. ती कुठं असतात कुत्री. त्यात एक प्रोफेसर मला भेटले, माझ्या काही दिवस येत होते. त्याची बायको म्हणले अहो गुरुजी उभारल्यात. गाडी थांबवली. ते मला बघून भोकायला नाही. त्याची बायको म्हणते गुरुजी कुणाला भुकत नाही, तुम्हालाच भोकायला. ते माझं चुलत भाऊ आहे.
कुत्र राणा प्रतापचं बघा, कुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा. चेतलेला चितेमध्ये उडी घालणारा कुत्रा एकच मिळाला, बाकीचे कुत्रे. मी परवा कुत्र्याचं उदाहरण सांगितलं. माझ्यासाहेब गावामध्ये एक कुत्रं भुकलं की सगळी भुकतात. काय त्यांच्यावर बंधन आहे, ते भुकलं म्हणजे तू भुक म्हण. पण ते वरच्या गल्लीचं भुकलं लगेच जवळचं भुकते, लगेच जवळचं भुकते. पूर्ण फराटेवाडीची कुत्री सगळी एकदमच कारवा करतात. एका महात्म्याने त्यांना विचारलं, कशा करता भुंकता? मला माहीत नाही. पण तू भुंकतोस का? पुढचा भुंकतोय. पुढचा विचारला, त्याच्या पुढचा विचारला. शेवटी पहिला भुंकणा होता ना, मी चोराला पाहिजे म्हणून भुंकतो. आम्हाला पंढरनाथ मिळालं नसेल, पण ज्ञानोबाला मिळालं, त्यांचं कुत्रा. आम्ही भुंकतो ते ज्ञानोबारांच्या भुंकण्यावर भुंकतो. खात्री आहे, नामदेवाचा नैवेद्य खालेला खात्री आहे. संशय घ्यायची गरज नाही. वृत्तीचा भाव जो आहे तो सातत्याने एका ठिकाणीच, शास्त्राच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी आणि महत्त्वाचं सद्गुरूच्या ठिकाणी एक वाटत. सद्गुरू काय करतात? निरुपाधीचं लक्षण सांगतात, निर्वधीचं लक्षण सांगतात आणि मुनीश्वराचं लक्षण सांगतात. ही 3 लक्षणं आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहेत. केवळ एका बुवाला बोलवला, त्याला पायावर पाणी घातलं, जर हळद कुंकू लावली, बाया ओवाळल्या, 100 रुपये पायावर ठेवलं, मुक्त होत नाही. तेच बद्ध आहे. तुम्हाला काय मुक्त करते ती येड? आपण दुकानात गेलो तर माल तपासून पाहतो. व्यापारी पण फार हुशार असते. एकाने विचारलं, कापड टिकल ना? मग हो टिकल, फाटेपर्यंत. रंग राहील ना? राहील. तरी त्याच्यावर विश्वास ठेवून कापड घेतो. ही आमची शोकांतिका आहे. ही शोकांतिका तुम्हाला संताशिवाय कोण काढणार? संतांना शिव्या द्यायला काय गरज आहे का? ठोकून काढलंय, ठेवलं नाही. बटकीच्या सिंदरीच्या शिव्या दिल्यात आम्हाला. संत शिव्या देतात, त्याच्या पाठीमागे उदात हेतू असतो. आम्ही शिवी देतो त्याचं उपमर्द करण्याचा फरक. आई बाळाला मारते माती खाऊ नये म्हणून, आणि शेजारचा राम्या मारतो म्हणून हे माझं ऐकत नाही म्हणून तर फरक कळतो का? कोण श्रेष्ठ? आईचा मारा मुलाच्या हिता करताय, दुसऱ्याचं प्रेम आहे तिच्या नाशा करताय. शास्त्र, देव आणि गुरु हे जोपर्यंत आम्ही त्यांना सामोरे जात नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत आमचा परमार्थ एकही पाऊल पुढे पडलेला नाही. समजून घ्या. पडणार नाही का असं म्हणत नाही कोणी सुद्धा. कोणी एके दिवशी होईल गुरुकृपा, कोणे दिवशी चुकतील जन्ममरण खेपा, कोणे दिवशी सावंताच्या बापा दर्शन द्यावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल दर्शन. काय बायको म्हणली, तुम्हाला दशमीला जावंच लागल वारीला. काय काम सांगायचं तर बायकाचा टोन बदलतोय. इतर वेळी असं असतं, अगदी कोमल, होय हो तुम्हाला वारीला जायला लागेल? हा म्हणला, मला सर्दी येते काय कोणाला. दशमी गेली, एकादशी गेली, तिला काय सर्दी आली नाही. द्वादशीला इकडनं चाललं, तिकडं माणसं म्हणले, काय रे उशीर का? सांगण्यासारखा नाही, सांग की. दुःख मान संतापुढं. मग ते कायिक दुःख असो, वाचिक असो आणि मानसिक असो, व्यवहारिक असो आणि पारमार्थिक असो, जे दुःख आहे ते मानण्याची एकच जागा त्याला म्हणतात संत. जे निरवधी आहेत त्यांच्यापुढे मानणं, निरुपाधी आहेत त्यांच्यापुढे मानणं. कारण ते ऐकायला चालले, नुसतं ऐकणार नाहीत, त्याच्यावरचं औषध सांगून तुम्हाला रोगमुक्त करणार.
हेच भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध अनेक नोहे बाग करील वध सडवर. सावळे रूप ल्यावे डोळा 6 चौ 18 वेळा. पदर लागू नाही दिखा मंत्रमाळा विष्णू सहस्त्र. हे भवरोगाचं हेच औषध आहे. कारण आम्ही ती घेतलंय आणि आम्हाला गुण आले. कोण माणसं सांगतात ना त्या डॉक्टरचा हात गुणलंय. काय झालं? हे माझं अगदी शेवटच्या स्थितीला होतं, केलं हातगुण. ते सांगते, डॉक्टरचा अनुभव सांगते. दुसरं जातो अनुभव तोच. तो सांगतोय त्याला काय खात्री आहे का? होय, त्याच्या शब्दावर विश्वास आहे. गुरुवाक्येषु अत्यंतिक विश्वास. हे ठेवावं लागेल. गुरु बोलतात ते सत्य. गुरु बोलतात ते त्रिकालाबाधित सत्य. शुद्ध अद्वैत सांगत असताना द्वैताचं खंडन केलं. खंडन करत असताना काही लोकांना वाईट वाटलं असेल, पण नाही, या जीवाचं कल्याण व्हावं ही भूमिका होती म्हणून त्यांचं काय फार चुकीचं नाही. पण तेवढं सुद्धा प्रतिबंध करते मोक्षाला. निकालच घाल. जे 6वं शास्त्र आहे त्याचं मनन करत असताना ज्ञानोबा म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले तिनेची पद्धत. मी अन्य शास्त्राच्या मागे गेलो नाही. मी वेदाच्या मार्गाने, कारण का माझ्या अगोदरचे मुनी त्याच मार्गाने गेले होते. त्यांचं काय झालं? पुढे गेले ते निघाय झाले. वांतित जसे मारे निघाय. त्यांना घाय मरणाचे बसले नाही. मग तुम्हाला एवढा विश्वास नाही का? काय अडचण आहे परमार्थात तुम्हाला? माळ घातले म्हणजे परमार्थ होतो असे का नाही? पण माळकरी परमार्थ करतो हे ठरवावं लागतं. अरेच नाही, हे ठरवावं लागतं. धम्य आणि जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो हे हक्कानं सांगणारं वाक्य. पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थवर हक्क आहे माझा. नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी चालवी ती वारी पंढरीची हक्क आहे आमचा. आणि अखिल विश्वामध्ये एक संप्रदाय कसा आहे, याच देहामध्ये मोक्ष सांगणार. उद्या नाही मोक्ष सांगत, याच देहामध्ये तुम्ही या वाटेने जरा निश्चितपणे त्या गावाला पोचा. कारण आम्ही पोचून तुम्हाला सांगायला परत आलो. असा कुठल्याही शास्त्रामध्ये ठाम सिद्धांत मांडणारा विश्वास नाही, पण वारकऱ्याचा आहे. साधू संतांचे म्हणे तेनेचे पंथी चाले नकळे विषयांदा म्हणून उघड बोललो. चालता धनुर्धरा तरंगाकारे हरपलो. जो तरंग पाण्यावर उठला, राहिला आणि मावळला. तरंग उठला तरी ते तरंगात पाणीच आहे. तरंग स्थिरावला तरी पाणी आहे. तरंग मोकळा झाला तरी पाणी आहे. पाणी हे तिन्ही कालामध्ये त्या तरंगात आहे असं कळल्यानंतर तरंग दृष्टी जाऊन जलदृष्टी एक. ज्ञानोबा राय म्हणले तरंगाप्रमाणे हरपलो. हे कशामुळे झालं? ज्ञानदेव निवृत्तीचा तेने प्रसाद. काय गुरु शिष्यांची जोडी आहे राव, दिग्मूढ व्हायला होते. एक दृष्टांतान भागलं नाही तर दुसरा दृष्टांत, तिसरा, चौथा, पाचवा. शेवटी तुम्हाला शेवटच्या दृष्टांतानं पहिल्या सगळ्या दृष्टांताचा समारोह करून ते मानवच नव्हती ज्ञानोबरायची. याला ज्ञानोबराय म्हणतात. एकेका प्रसंगाकरता 20-20, 30-30, 40-40 वय ज्ञानोबरायने लिहिल्या, पण त्याला होय म्हणून सोडलं. ब्रह्मायस ना होय. ही क्रिया जे करतात त्यांना निरुपाधी, निरवधी आणि मनुष्य. उरलेलं चिंतन आपण कीर्तनातनं घेऊ. कारण 8 वाजले. मी आजारी आहे. काय तुम्ही थोडी कृपा केली तर बोलेन थोडा वेळ. तर रामकृष्ण आहे. कुंडली गवर